मागणी ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. या संताशी निर्वी हेची मजदी, अनिक तुझे काही न मागू तुझ. तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संताची या संताशी निर्वी हेची मजदी, अनेक तुझे काही न मागू तुझ. पांडुरंगा गरुड करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. काय माझी वाणी मानेल संताशी, रंजो चित्ताशी आपुल्या. माझी वाणी तुझे वर्ण गुणनाम, ऐश्वरी प्रेम काही कळा. शिवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा वेर. शरण शरण एक आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. या संताशी निर्वी हेची मजदी, अनिक तुझे काही न मागू तुझ. शिवे करता घेतला भंग. विश्वसंत संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा 3 चरणाचा सगळ्यांच्या परिचित असणारा पाठ असणारा महत्वाचा असा भंग आहे. या भंगात जगद्गुरु तुकोबारा देवासमोर उभा राहून देवाला प्रार्थना करतात. अभंग घेण्याचं कारण भगवंताच्या कृपेनं, साधू संतांच्या आशीर्वादानं, गावकरी मंडळीच्या तन मन धन सहकार्यानं चालत असलेला नाम सप्ताह, गणेश पुराण कथा, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेज्ञ 16 वर्षे 34 वर्षे तुमच्या शिवेला उद्या पूर्ण व्हायले. आजची उपांत्य शिवाय माझ्यासारख्या पामराकडं ही सेवा दिलेली, हिला कोणी मागणीची सेवा म्हणतं, कोणी जागराची सेवा म्हणतं. आज मागणी पर अभंग घ्यावा असा का लेखी नेम नाही. मग का घेतला? आपले वडील लोक घेत आले. शिष्ट आपल्या वाढ वडील आजच्या दिवशी मागणी पर अभंग घेतला. का घेत होते ते? की 7 दिवस भगवंताची सेवा करायची, तनानं मनानं धनानं सेवा करायची, सेवेनं देव ऋणी करायचा आणि देवाला प्रार्थना करायची. विठ्ठला देव सेवेनं ऋणी होत असतो. मग आपण सगळं करतो, फक्त सेवा करीत नाही. सेवा करत
आपण नुसतं म्हणतो सेवे करता घेतलेला, कोणाच्या सेवे करता मिळेल का त्याचा? काही नाही. अरे 7 दिवसात परीक्षेचा उद्धार झाला. आपण किती भागवत आहे केले, भागवत झाले, शिवपुराण झाले, आता कोणतं चाललं तरी कोणता ठिकाणा लागायला का आपण? काऊन लागाना? आपली सेवा नाही, आपली काय नाही, सेवा नाही. आपण खर्च भरपूर करतो, खर्च भरपूर करतो, पण कशा करता करतो याचा मेळ नाही, याचा काय नाही. का गाया तर का नाही, क्या गाया तो कुछ भी नाही. फक्त आपणच आपल्याला मोठं म्हणतो. अरे मोठ्यानं आपल्याला मोठं म्हणलं पाहिजे. आपणच आपल्याला मोठं म्हणतो. आपण शहाणे का मूर्ख? बघा बाबा कोण बी का कोण मूर्ख? तुम्ही तुम्ही कसं कारण मूर्ख का? मोठ्याला जे आवडत नाही ते करतो म्हणून मूर्ख. नाही, मी माझ्या पदरचं कधी बोलणार नाही. माझ्या बोलण्याला मी प्रमाण सांगत. नयतेची करी श्रेष्ठाची या म्हणा, मूर्ख एक जाना तोची खरा. प्युअर मूर्ख. कसा मूर्ख? प्युअर मूर्ख. त्याच्यात शहाणपणाचा गढूळपणा नाहीच. नितळ मूर्ख. विठ्ठल कशा करता परमार्थ करतो? अरे हे धन मिळणं, मान मिळणं, प्रतिष्ठा मिळणं हे प्रारब्ध असतं. काय असतं? पैसा मिळणं प्रारब्ध नाही का? तुम्ही चांगलं सांगणाऱ्याला पैसे देता का उड्या मारणाऱ्याला देता? साहेब रे आम्ही का तुम्ही? मिळेल का काही? कशा करता परमार्थ मिळेल का? अरे मी मूर्ख आहे, माझा मूर्खपणा जावा. मी अज्ञानी, मला ज्ञान व्हावं. मी पामारे, मी विषयी बनावं. मी विषयी आहे, मी जिज्ञासू बनावं. आणि मी जिज्ञासू आहे, मी मुक्त बनावं. आपल्या वृत्तीत बदल व्हावा. आता मी कीर्तन करतो म्हणजे का तुकाराम महाराज थोडाच आहे? तुमचं प्रेम आहे म्हणून तुम्ही हार घालता, पूजा करता. नाही तर भगवान बापू पूजा करायच्या लायकीचे टिकून हाणायला लागे. खरंय का नाही स्वामी? काय खरं टिकरण हाणायला लागे? अरे आपलं मन सांगताना आपण साधू नाहीत, आपण संत नाही. आपण कोणाच्या नादी लागतो? तुम्ही ना लोक म्हणते महाराज आमच्या गावात 10 कोटी खर्च झाला, असा मोठा यज्ञ झाला, आणि काय मिळालं? सरे भांडणच. मिळालं काय? अरे तुम्ही सगळे मिळून नामस्मरण करा. यज्ञ पाऊला पाऊल नाम घेता वाट चाली, यज्ञ पाऊला मार्गी चालता पाऊला पाऊली चिंतावी माऊली पांडुरंग. परमार्थ बाजूला राहिला आणि आपलं वागणं बाजूलाच. सेवे करता आपण अभंग म्हणतो, पण कोण आता तुम्ही विचारित नाही म्हणून आमचं चाललंय. खरं की नाही स्वामी? तुम्ही काय करा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, पण तुम्ही माझ्या नादी लागायचे नाही, मला सोडून द्यायचं नाही तर माझ्या डोक्यावर हात होता. आपण तुम्हाला सांगतो, मी वर्माची गोष्ट सांगतो. प्रत्येक कीर्तनकार आला, अभंग संपला, चाल झाली की तो का म्हणतो सेवे करता घेतलेला. प्रत्येक कीर्तनकार म्हणतो तुम्ही संघ जेवारी आणायची, पुढीच बांधून काय करायची, पुढीच बांधून जेवारी आणायची. आणि तो कीर्तनकार म्हणला सेवे करता घेतलेला अभंग की त्याच्या हातात ठेवायची. त्याला म्हणायची इमानदारी सांग कोणाच्या सेवे, नाही तर देतात माया झाला. आज आणली नाही पण आणल्यावर बी द्यायची नाही, कारण मी सांगितलं पण तुम्हाला मी सांगितलं मग माझ्या नादी लागायचं. कोण आहे देवाच्या सेवे करता? बरं जाऊ द्या, तुम्ही परमार्थ करता, भजन म्हणता, मी कीर्तन करतो. आपल्याला देव आवडतो का संसार आवडतो? संसार. मग आपण पापी का पुण्यवान? पण मी ज्यांना ज्यांना संसार आवडतो तो कोणी असू द्या पापीचे मान. कारण पापानं आवडतो याचं नाव संसार,
आणि पुण्यानं आवडतो याचं नाव परमार्थ. पुण्यानं आवडतो याचं नाव परमार्थ. आपल्याला देव आवडायला लागला की समजा आपलं पुण्य पुढं आलं, आणि आपल्याला संसार आवडायला लागला की समजा पाप पुढं आलं. सोपं आहे का नाही? तुम्ही सांगा, जेवायला किती लोक राहते? जेवायलाच नाही का? पुरं गाव राहतं. याच्यात तर काही पाहुणेच असतील. मी तर पाहुणाचे ना, हे पाहुण्याचे. मग बाकीचे कुठे? झोपले. मग कोणी सांगितलं कुठं नाही करायची एवढी तुम्हाला? आम्हाला हौस ना. तुम्हाला हौस आहे तर मग 709 कीर्तन ठेवा. 709 कीर्तन ठेवा. जेवढे कीर्तन येते तेवढे जीव घाला ना. अरे नांगराच्या बैलाला वाटून टाका ना. त्या बैलाला वाटून टाका. नांगराचे गुरखुंड खाली, मोकर वाट खाऊन चालली. मी अन्नदानाला विरोध करीत नाही. सर्वाभूती द्यावे अन्नदान द्या. पण अरे इथलं अन्न खाऊन सेवा करा ना. सप्त्यातल्या पंक्ती ज्या असतात त्या तुम्हाला स्वयंपाकात टाइम जाऊ नये, महिला मंडळी पुरुष मंडळीचा वेळ जाऊ नये, त्यांना चिंतन घडावं म्हणून पंक्ती असतात का खाऊन घरी झोपण्याकरता असतात? आमचे गुरुजी गुरु रखमाजी महाराज नवले म्हणायचे, बुवा तुम्ही मधुकरीचं अन्न खाल्लं आणि 2 वव्या आणि 1 अभंग जर नाही पाठ केला तर ज्यांनी मधुकरी वाढली त्याच्या घरी बैल व्हावं लागेल. तसं पंक्तीतलं अन्न खाऊन घरी झोपले, ज्यांनी पंगत केली त्याच्या घरी बैल व्हावं लागेल. चला, सेवा महत्वाची. सेवेनं देव ऋणी होतो. हवा आपण कसा परमार्थ करतो देवाला कळतो. आपण लोकांना बोलवी करू, लोकांची करू. तुम्ही गावाचा पैसा जमा केला आणि मला 50,000 दिले, कोणाला? मला दिले, आणि मी तेवढ्याच मारल्या. मग मी उड्या मारतोय तुम्हाला माहित नाही का भगवान भाऊ? तुम्ही मेहनत लागता म्हणलं चाबरेच नाही का? तरी नादी लागता तुम्ही. तुम्हाला म्हणतो तुम्ही चाबरे नाही. जे नादी लागते कोणी असू दे, तुम्हाला माहिती आहे मी मूर्ख आहे. मग मूर्ख असून तुम्ही माझ्या नादी लागता. अरे आपण मूर्ख आहे, किमान 2 तास तरी चांगलं राहा. ही नारदाची गादी कोणती? ही मी उभा आहे हीच नाही, तुम्ही सगळे जे बसलेले ही नारदाची गादी. मग नारदाच्या गादीवर ज्यांनी त्यांनी आपलं काम शिस्तीत करायचं. आपण मूर्ख आहेत पण किमान इथं तर चांगलं राहा. बसणाऱ्यांना मांडे घालून बसा, हातानं टाळी वाजवा, मुखानं नामस्मरण करा. इथं कशा करता आलो आपण? भजन करण्याकरता ना. तुम्ही पंक्तीला जेवायला गेले, मग ते जेवता का दुसरे कुठे करता? वाढू देत नाही की सुरू? खरे का नाही? इथं ज्या कामा करता आले तुम्ही टाळी वाजवायची, नामस्मरण करायचं, आणि जर कळत असलं तर छंदात डुलायचं. पखवाजानं कीर्तनाला 7 करायची का 7.5? 7च करता. 7 पाहिजे. काय पाहिजे? पखवाज 7च असतो, भजन 7च असतं. बरोबर आहे की नाही स्वामी? मग तुमची 7 असाव का 7.5 असाव? कारण गायन आणि पखवाज ही कीर्तनाला भजनाला 7 असतात. समजा तुम्हाला गायन आलं नाही, पखवाज आला नाही, तर तुमचा जन्म व्यर्थ जात नाही. पण ब्रह्मज्ञान झालं नाही आणि काही जरी झालं तुम्हाला तर व्यर्थ गेल्याशिवाय राहत. मग ब्रह्मज्ञान होण्याकरता हे सगळं आहे. पखवाज गायन म्हणजे आमटी आहे. काय तुमच्याकडे काम ते येसूर काम त्याला ते काळ्या वाटणाच केलं असतं. रशी 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 कशी रशी. तुम्हाला मांडे खाते, मांडे जास्त जावा म्हणून रशी असते, रशीच प्यावा. मांडे ते गोळोनी गोड असतं आणि मांडा गोड असतो, पुरणपोळी गोड असते. मग ते दोन्ही गोड म्हणलं घास असा गोळतो, पण रस्सी घेतली जरा सरकवतो. मी गायनाला नाव ठेवत नाही. गायनाची रंगी शक्ती अद्भुत आहे. हे नाद ब्रह्म आहे.
जिथं नाद ब्रह्माचा आणि शब्द ब्रह्माचा संयोग होतो तेथे असे देव उभा. कारण हे तालास्वरात भजन चाललं तर देव निर्गुणातून सगुणात येतो महाराज. निर्गुण हे सोंग धरिले गुणवंत धरोनिया प्रीत गायनाची. पण गायन कीर्तनात चाल असावं का चालीत कीर्तन असावं? कीर्तनाचा. तुम्ही कीर्तनातच म्हणले, काय म्हणले? पण काय काय चालीत कीर्तन 45 मिनिटं चाल. किती मिनिटं? आता कवा कीर्तन कर. मर्यादा आहे, कथा काळीची मर्यादा. हा, कीर्तनात चाल नसेल, कीर्तनात प्रमाण नसतील ते उभ्यानं प्रवचन झालं. मग कीर्तनात चालही पाहिजे, प्रमाण पाहिजे, पण प्रमाणात पाहिजे. कसं पाहिजे? प्रमाणात पाहिजे. पखवाजाला आवाज पाहिजे, पण कसा पाहिजे? प्रमाणात पाहिजे. गायकाला आवाज पाहिजे, पण प्रमाणात पाहिजे. कीर्तनकाराला आवाज पाहिजे, पण प्रमाणात पाहिजे. ते चिर राहिलं तरी वाढीच म्हणते. कोणती गोष्ट कशी पाहिजे? मात्र नामस्मरण किती करा, काही होत नामचिंतन. आणि खरं कीर्तन नामचिंतन, खरी सेवा देवाला आवडतो. का म्हणे देवा माने ऐशी करू शेवा, नामस्मरणच मला. मग तुम्ही आम्हाला अजिबात बोलू नका. सगळ्या गावाने एकत्र यायचं आणि रोज सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास रामकृष्ण हरी जप करायचा. मोठा सप्ताह होईल. तुम्ही आम्हाला पाहिजे, आम्ही 5 चटका पाहतो. तुम्ही 5-50 हजार देता, 5 चटका पाहले तर देता, चांगलं सांगलं तर देतच नाही. मग आता आम्ही चांगलं सांगणं सोडून दिलं. आता हो दे ते बरं. मी जे बोलतोय खरंय का खोट आहे? खरंच खरंय का खोट खरंय? ऐकावं का नाही? खरं ऐकायला आपल्या कल्याणाचे बोलते. नामस्मरण करा. एखादा कीर्तनकार उड्या मारायला, नाटक करायला, त्याला म्हणलं पाहिजे बाबा ही कीर्तनाची मर्यादा आहे. अरे आपण मूर्ख आहे, पण कीर्तनाची मर्यादा असते. मी नेहमी सांगत असतो. माझ्या लहानपणी एक नाटक आलतं आमच्या गावात, रामायणाचं नाटक केलं. मग नाटकात माणसालाच बाईचं पार्ट असतं, तमाशात बाई असती, आहे ना? तुम्ही गाव गेलते? मी पाहायला नाही, लोक सांगते तमाशात बाई असते, पण नाटकात माणसालाच बाईचं पार्ट असतं. आमच्या गावच्या लोकांनी काय केलं, निबर माणूस गावातला, पुन्हा पोलीस पाटील, त्याचं नाव बाजीराव, त्याचं नाव काय? बाजीराव. त्याला सीतेचं पार्ट दिलं. सीतेचं पार्ट महाराज, तो निबर माणूस, पाटील माणूस, असं पार्ट रंगवलं की रामायणात त्या सीतेला लाजवी. मी लहान होतो, आमच्या आजोबाला नाटक संपलं, म्हणलं अण्णा आपल्याला सीतेचं दर्शन घ्यायचं. ते म्हणजे बावळदेस का काय, तो आपल्या गावचा बाजीराव आहे. मी म्हणलो कोणी असो आपल्याला दर्शन घ्यायचं. आम्ही दर्शन, मग आता बाल हट्ट, मी लहान होतो, आजोबाने पडदे सोडणं चालू होते. ते म्हणले ए शामराव, नाटकात सीता कुठे? ते म्हणले पडद्याच्या मागे. आम्ही पडद्याच्या मागे गेलो तर सीता बिडी पिती. दृष्टांत संपला. बिडी पिऊ द्या, पण कुठे पिली? पडद्याच्या मागे. पडद्यावर नीट राहिली का नाही? पण तिकडं काशी करा, पण इथं नीट राहा. तुम्ही म्हणलं पाहिजे बा, अभंगाला धरून बोला. तुम्ही म्हणलं पाहिजे. तुम्ही उड्या मारणारा, गाणे म्हणणारा भरपूर पैसे देता. पुढचे लोक उड्या मारायले, गाणे माराय, ते म्हणते चांगलं सांगणाऱ्याला कोण पैसे देतात? पुढची पिढी अभ्यास करायला तयार नाही. ते म्हणते वेदांत ऐकून कोण पैसे देतं? 5 गप्पा मारल्या, काही विनोद केले, लोक झकास पैसे देते. म्हणून पुढचे पोरं अभ्यास करीनात. पूर्वीच्या काळात विद्वान लोकांना किंमत असल्यामुळं पुढची पिढी अभ्यास करायची. आता तुम्ही विचारा पोराला, विचार सागर, पंचदशी, वृत्ती, काही माहित नाही मला. पहिले तयार लोक होते. मला मोबाईल नव्हते, सोय नव्हती, पण अभ्यास लोक होते. विठ्ठला म्हणून सेवा महत्वाची.
तुकोबर म्हणले मी देवाला आवडलो. कोणती सेवा केली? मज या कीर्तने विन नाही. कीर्तनाशिवाय दुसरी सेवा नाही. कोणीतरी काही केली आचरणे मज या कीर्तने विन नाही. कोणाला काय करायचं करा, मी कीर्तनाशिवाय करा. कारण कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण. असं कीर्तन केलं की देव ऋणी केला. ब्रह्मभूत काया होत से कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप. पण ते कीर्तन पवित्र असलं पाहिजे. कीर्तन निर्मळ असलं पाहिजे. गढूळ नसलं पाहिजे. अपवित्र नसलं पाहिजे. गाणे म्हणणं पांचट गप्पा मारणं कीर्तन आहे का? अरे ज्ञानेश्वरीतल्या ओव्या सांगा, अभंग सांगा. उग पांचट जोडले लट लट हिंगण बेट काही म्हणता. तुम्ही टाळ्या वाजता तसं म्हणलं. अरे अभंग हे अमृत वचन आहेत. आम्ही जे तयार केले हे मृत वचन आहे. आली मुखा वाटे अमृत संतांच्या वचने वारी जन्म दुःख. म्हणून साधू संतांचा ऐका, आमचा ऐकू नका. साधू संतांचा ऐका. ते म्हणतात काया ब्रह्मभूत होती ही ताकद कीर्तनाची. मग तुकोबरा म्हणले मी कीर्तन केलं. कीर्तनाशिवाय सेवाच केली. आणि देवाला कीर्तन आवडतं. देवाला कीर्तन अति आवडतं. जसा वराडी माणूस पंक्तीला बसा म्हणलं की सगळं त्यात जाऊन बसतो, तसं कीर्तन चालू झालं की देव कीर्तनाच्या वाटे बराड्या ऐसा लोटे. कीर्तनाला देव बराड्यासारखं येतो. पण जरी तर पांचट गप्पा चालल्या की देवाला वाईट वाटतं. देवाला काय वाटतं? जिथं कीर्तन आहे तेथे असे देव. पण त्या कीर्तनात पांचट गप्पा गाणे म्हणायले तुम्ही, मग देवाला आनंद होत असेल का? तुम्ही काही नाही म्हणू द्या, रामकृष्णाने जप करा, देवाला देव खुश होतो. आवडे देवासी मग सत्य करायचे. देवाला प्रसन्न करण्याकरता करायचे का गावाला प्रसन्न? सुखी सुखी देव. देव कशानं सुखी होतो? कीर्तनाच्या सुखानं देव सुखी होतो. देवाला तुमच्या श्रीमंतीचा सत्तेचं सुख आवडत नाही. अरे विदुर काका गरीब होते पण भजन करीत होते. पांडव वनवासात होते पण भजन करीत होते. देवाला ते आवडायचं. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या प्रमाण बडे बडे मंदिर कोण काम के भाव आदर नाही पायो उद्धवजी चलो विदुरा घर जाओ. विठ्ठल देवा महाराज आपण कसं देव आपल्या अंतरातलं ओळखतो. देव कोणाला म्हणते माहितीये? आपल्याला वाटतं आपण चॅप्टर आहेत, काही चॅप्टर नाही. मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत
सगळ्यांच्या मनात एका टायमाला काय हालचाल चालली हे ज्याला एका टायमाला कळतं त्याचं नाव देवी. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्याच्या मनात काय हालचाल चालली हे एका टायमाला ज्याला कळतं त्याचं नाव काय आहे? देवी. आता मी कीर्तन करतो पण मला स्वामीचा पिन चोरा वाटायला, समजा मला नाही वाटायला, देवाला कळत. कीर्तन करायला न्यायची सगळ्याच्या मनातलं एका टायमाला त्याला कळतं. म्हणून जतू राहतो झाला. तुम्ही सांगा ना, हिरण्यकश्यपूने किती लंब मागणं केलं, मारलाच का नाही? कोणाची ताकद होती का? सगळ्याला वाटतं हे मरतच नाही. आता दारात न ग, घरात न ग, वर न ग, खाली न ग, रातचं न ग, दिवसा न ग, माणसाकडून नको पशु मिळत बसा ना, नेमात बशीला मारला. त्याला मारताना मग आपण तर तरी म्हणून व्हारे सावध थोडा माया आशा. सावध व्हा, सावध होऊन भजनी लागा. देव देव अरे आपण पामर माणसं आहेत, मूर्ख माणसं आहेत, पण भजन करा, देवाला आपली दया येईल. देवाला काही दया. शतएक तरी जन्माच्या शेवटी कृपाळ वा पोटी येईल दया विठ्ठला. तुकोबराने कीर्तन केलं, कीर्तनानं देव सुखी झाला, देव ऋणी झाला. भाग्य तरी ऋणी देव, आणि देव ऋणी झाल्यावर तुकोबराकडे यायचा, तुकोबराला मागा म्हणायचा. तुकोबरा दर्शनाला गेले ना, देव काकुलते यायचा. मागण्याची आस पाहे मुखा, आपल्याला गोचांड्या दिले तरी देव आपल्याकडे पाहतो का? एक गोचांडी देतो की देवाच्या पायाला, दुसरा गोचांडी देतो की बाहेर. देव म्हणतो का हा 45 तास बारीला होता? पण तुकोबरा बारीत आले महाराज, तुकोबरा असे मधात घुसत नव्हते. लोक लय खात्रा. एक म्हणलं महाराज असा भाग्याचा उदय आला. म्हणलं कस काय? तो म्हणलं बाळ गोपाळपुराच्या पुढे तुम्ही कुदरलो. म्हणलं मग असा योग आला, मी बारी दिली सोडून, तोंडाला ती वाई सापडला. वाई म्हणला या, लगे घुटलो की 2 तासात दर्शन. ही वाई पापी, तू 7 पापी. बरोबर आहे का नाही? अरे दुसऱ्याला पेडा करणं पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा. तुम्ही मधात घुसले म्हणजे मागच्याला काय दिली? मधात कधी घुसायचं? आता हे काही लोक काढायले ऑनलाईन दर्शन. एखादा अपंग आहे, ज्याला चालता येत त्याची गोष्ट साहजिक आहे, त्याला जाऊ दे. पण धडधाकडे तरुण आहे, अन्याय म्हणत काय अन्याय, आणि दुसऱ्यावर अन्याय करणं पाप आहे. माणसाच्या मरण ध्यानात नाही म्हणून माणसं पाप करतात. आपल्या मरण ध्यानात आले आपण कोणाचा बांध फोडणार? नाही फोडणार. म्हणून
मरण ध्यानात आणा, देवाचं भजन करा. आपण मरणार आहे हे ध्यानात पाहिजे, आणि ज्याच्या मरण ध्यानात येतो सेवा करतो. आणि आता आमच्या मरण ध्यानात नाही, आम्ही बावळटवाणी वागतो, देवाला आवडत नाही. देव बोलत नाही, पण टाइम आल्यावर क्यू बी करीत नाही. देवाच्या घरात उशीर आहे पण अंधार नाही. काय नाही, देवाला सगळं कळत, अंधार नाही. म्हणून तुकोबरे देवाला आवडून अशी सेवा केली. तुकोबऱ्या दर्शनाला गेली की देव काकुतील मागण्याची आस. तुकोबऱ्या दर्शन घ्यायचे आणि बाजूला व्हायचे. देवाने तुकोबऱ्याच्या हाताला धरायचं. तुकोबरा आहे, तुमची बायको अन्न करता नाही, दुष्काळ पडा, दिवाळ निघालं तरी बरं झालं म्हणले तुम्ही. अहो दिवाळ कोणाचं बी निघत, पण दिवाळ झाल्यावर बरं झालं म्हणणारे फक्त तुम्ही. दिवाळ आपलं बी निघत नाही का? निघत, पण आपण दुःखी होतो. पण दिवाळ निघाल्यावर बी बरं झालं म्हणणारे फक्त तुकोबर आहे. बायको मेल्यावर बी बरे झाले देवा म्हणणारे बरे झाले देवा झाले दिवाळे. जगात कोण आहे कीर्तनकार की दिवाळा निघाल्यावर बरं झालं म्हणणारा? तुकोबरा म्हणले बरे झाले देवा, याला म्हणते भक्त. आपलं बी दिवाळी आपण दुःखी होतो, तुकोबरा दुःखी झाले नाही, बरं झालं म्हणजे. तुकोबरा काही मागा, माग बापा काही, देवानं हा जोडावे. बापा काहीतरी माग. तुकोबरा तुमची सेवा पाहून असं वाटतं माझ्या हृदयात तुम्हाला ठेवा, मज वाटे हृदयी घालावाची. पण तुकोबर म्हणले देवा तू का म्हणे तुझी न लगे दसू, तुझ्या दर्शनाची गोडी आहे म्हणून मी आलो. अहो काय भक्त असतात विठ्ठल. सुदामदेव होते. सुदाम, तुम्ही भागवत ऐकता ना? सुदामदेव इतकी गरिबी, अति गरिबी. पोरं 2-2, 3-3 दिवस उपवासी. पोरं म्हणायचे आई भूक लागली, काही खाला आहे? आणि सुदामदेव म्हणायचे पोरं चला ना बांधण्याला. पोरं म्हणायचे बाबा भूक लागली, भजन करा वाटत नाही. मग सुदामदेव बायकोला म्हणायचे चुलीवर भगून टेकणं. पण ती म्हणली घरात काही नाही ना. अरे भगून टेकल्यावर ते म्हणले पोराला वाटतं काहीतरी शिजायला लागलं आणि मग भजन करून मग सुशीला, सुदामदेवाच्या पत्नीचं नाव काय बरोबर ना? मला नाही सुधरत नाही. सुशीला, तिनं बघून टेकायचं. सुदामदेव म्हणायचे पोरो तुमच्या आईनं स्वयंपाक ठेवला वाटतं, चला भजन करू. मग त्या भगुण्याकडे पाहून पोरं भजन करायचं. आणि पाणी नसतं. किती गरिबी. देव मागितल्याशिवाय देत नाही, देव मागितल्याशिवाय देत नाही. सुदामदेव मागत नाही, सुदामदेव मागत नाही. देवाचा नाविलाज झाला. देवा नाही का साधूचं रूप घेतलं. देवानं कोणाचं रूप घेतलं? आणि सुदामदेवाच्या घरी आले. भिक्षाम दे. घरात काय द्यायला? सुदामदेवाची पत्नी पुढे आली. म्हणली बाबा आम्हाला वाढता येत नाही. ते देवच होते ना. म्हणले बाई काय प्रतिबंध आहे, का वाढता येत नाही? ती म्हणली आम्हाला सुतक पडले. म्हणले काय झालं? म्हणले आम्हाला मुलगी झाली, जन्माचं सुतक आहे, आम्हाला वाढता येत नाही. कोणती मुलगी झाली? दरिद्रा. तिचं नाव काय म्हणले? दरिद्रा. कायम सुतक आहे म्हणले देवाच्या ध्यानात.
ते म्हणलं बाई ही पर्णकुटी तर सुदामदेवाची दिसती. ती म्हणले आमच्या मालकाला तुम्ही ओळखता? चांगला ओळखतो. तुमचा मालक द्वारकेचा राजा भगवान कृष्ण आहे आणि त्यांचा मित्र आहे. आमचा मालक त्यांचा मित्र आहे. काय बोलता तुम्ही? मी खोटं सांगत नाही बाई, दोघांची चांगली मैत्री आहे. आणि जर तुमचा मालक सुद्धा त्या द्वारकेच्या राजाकडे गेला तो काही देईल तुमच्या मालकाला. तो मला चांगलं माहिती आहे, मी चांगलं ओळखतो. कोण होता म्हणणारा? देव होता. नाविलाज झाला देवाचा. इतकी बेजारी तरी सुदामदेव मागत नाही म्हणून देव बायको कोण कनेक्शन लावलं देव. मग पत्नीनं तो साधू निघून गेले, देव निघून गेले. पत्नीनं सुदामदेवाकडे आली, म्हणले एक विचारू का तुम्हाला? ते म्हणले विचारा ना. द्वारकेचा राजा तुमचा मित्र आहे का? अरे असा कोणता मनुष्य बायकोला पण सांगत नाही. समजा आपल्या वर्गातला पोरगा पंतप्रधान झाला, त्यांनी नाही विचारू ते आपल्याला, आपण सगळ्या गावात सांगतो, फेसबुकवर टाकतो. एखाद्या मंत्र्यासंघ अचानक आपला फोटो निघू द्या, त्यांनी मुद्दाम नाही काढा, पण दुसरा काढ होता, याचा सहजच निघाला. तोच काय म्हणते दीपिका काय याचा सहज निघाला, काढला नाही त्याने. होते का नाही? गप्पा लोक सांगतो आमचं त्याचं लय जवळचे. काय गाजर जवळचे दोन काय जवळचे? ब्रह्मांड नायक आहे, जगाचा मालक आहे. लोकांना तर सांगितलंच नाही माझा मित्र आहे, पण स्वतःच्या बायकोला पण सांगितलं नाही. तसं म्हणल्यानंतर सुदामदेवाच्या पत्नीच्या डोळ्यातून पाणी आलं. एवढा ब्रह्मांड नायक मालक तुमचा आणि तुम्ही एकदा बी भेटीला गेले नाही. जा भेटीला. सुदामदेवाच्या लक्षात आलं जाऊ, देवाची भेट होईल. पण सुदामदेव म्हणले तू ओळखतो का नाही? कोण ठेवलं बघ, मला पुढची कथा सांगायची नाही, मोठी कथा आहे. पण सुदामदेव इतके देवाच्या जवळच, देवानं मागा वाटत होतं, पण सुदामदेव मागितलं नाही. देवानं कोण कनेक्शन लावलं मागण्याकरता? कोणी लावलं? देव येतच नाही. मग बायकोला सांगितलं तो हा मालक त्या ब्रह्मांड नायकाचा मित्र, याला भक्त म्हणतात. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग रास, असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. किती शेवाय साधूची. अरे चोखोबराच्या बायकोचं बाळातपण करावं, केवढी शेवाय. गोरोबा काकाच्या घरचे मडके घालावे, केवढी शेवाय. किती शेवाय. बोलणं सोपं आहे, आपण कुठे बसतो याच्यात? आपण बसत. एवढी तुकोबराची सेवा देवाला मागितली. तो काय म्हणे तुझी न लगे दसोडी, परी आहे गोडी दर्शनाची. भिक्षा पात्र अवलंबने जळो जिने लाजे वाटे. देव नाराज झाले. तुकोबरा काहीतरी मागा. देवाचे नाराजी पाहिले. तुकोबरा म्हणले देवा आमची इच्छा नाही, पण तुम्ही मागा म्हणता. आमची एक प्रार्थना आहे तुम्हाला. काय प्रार्थना आहे? अभंगाच्या पाहिजे. मागणे
म्हणते मागणारा जिथं मोठा असतो, ज्याला मागायचं तो मोठा असतो, जे मागायचं तेही मोठं असतं, त्याला प्रार्थना म्हणतात. इथं मागणारे तुकोबर आहेत. तुका सर्वा श्रेष्ठ प्रिया माथ, मागणारे मोठे. बरं, ज्या देवाला मागायचं तो हा देवाचाही देव, केलेले देव, झालेले देव, या सगळ्याचा तो देव आहे विठ्ठला. बळीया माझा पंढरीराव, बळीया माझा पंढरीराव, बळीया माझा पंढरीराव, बळीया माझा पंढरीराव. ते म्हातारे जरी झाले तर रान तितकंच घेते. विठ्ठल स्वामीचं वय झालं महाराज, पण सेवा आहे काय. आमच्या बीड जिल्ह्यात एक स्वामी होते, नवगौरव स्वामी आहे का नाही, पंढरपूरला भेट झाली आपली. भजनाचे स्वामी. कशाचे स्वामी? भजनाचे. बंकट स्वामी भजनाचे स्वामी. विठ्ठला आता राहिलं नाही. तर पहिले भगवान बाबा वामन भाऊ महाराज हे नारायणगड याचे सत्य राहायचे ना, तर गावागावाला पहारे राहायचे. आमचे एक सोनार होते, त्यांच्या बरोबर गेलो गडावर. तो पहारा तो 2-2 तासाचा पाला. तो का म्हणे येथे भजन प्रभा. आता गाथा भजन कोणी करीतच नाही मला. कसं करा हे बी सुधारायचं नाही. कुठं धरावं कुठं सोडावं त्याला नियोजन लागत. कोणत्या अभंगाला सोडायचं. एका ठिकाणी मी गाथा बांधण्याच्या पूजाला गेलो, त्याचा अभंग होता माकडे मोठीशी धरिले बोटा. मग त्याला सांगायला गेलो बाबा हे असं नसते, सोडित नसते अशा अभंग. हा चालते. तर त्याने ते म्हणले कुठं सोडतेत आणि कसं सोडते. हिना घी कुठं सोड. मी म्हणलो मग तुम्ही भजन कोण करायले. ते म्हणले आम्हाला आमची पोरं सांभाळी ना, म्हणून आम्ही मठावर आलो. हे बाबा तसा खाऊ दे ना. मठावरला बाबा तसा खाऊ दे ना. ते म्हणतो काहीतरी भजन करा. आम्ही सुरू केलं. तू म्हणतो सोडता येत नाही तर तू सोडू म्हणलं कोण. अवघड काम घडलेली गोष्ट महाराज. ते म्हणले आमचे पोरं सांभाळले म्हणून आम्ही मठावर आलो. मठारला बाबा म्हणतो तसं खायचं नाही, काहीतरी सेवा करा म्हणून भजन करलो. आता कोणती कोण सोडायला तर तू म्हणतो की हे सोडायला आपण जमत नाही. हिना घेईन तो ह्या कारण 3रा 12 का सोडी. त्याला कळालं कोण गाथा भजन आहे. गाथा भजनामुळे प्रमाण पाठवायचे, चाली पाठवायचे. आता प्रमाणात पाठ नाही. आता हे रोजचा अभंग आहे का नाही, पण रोजचा अभंग असल्यामुळे कोणी त्याच्याकडे पाहतच नाही. याच्या अर्थाकडे कोणी पाहत नाही. काऊन पाहत नाही? अति परिचयात अवज्ञा. कारण अरे हे अभंग तितके महत्वाचे आहेत म्हणून रोज म्हणला जाणारा अभंग आहे. काही अभंग कधी म्हणा किंवा नका म्हणू, पण हे रूप पाहता लोचने वचन ऐका कमलापती सुंदर ते ध्यान हे तितके महत्वाचे आहेत म्हणूनच रोज म्हणा म्हणून सांगितले नाही. काही म्हणा किंवा नका म्हणू, पण हे रोज म्हणल्यामुळे अतिपरिचय झाला. कोणी अर्थ पाहायला तयार नाही.
परिचित आवड नाही. एखादा महाराज जास्त परिचित झाला, लोक म्हणते महाराज येता येता हार घेऊन ये. अति परिचयात विठ्ठल. जास्त परिचय झाला महाराज उद्या पंक्तीचं सामान बी घेऊन जावाई रोज रोज त्याला अति परिचय झाला. सासूबाई म्हणते जावाई बापू आजच्या दिवस शेण बी काढा ना, गुराचं शेण जावाई काढा. अति परिचयात आवड. तसे हे अभंग रोज रोज म्हणल्यामुळं लोक अर्थाकडे अति परिचयात आवडणे झाले. अति परिचयात आवडणे असा नेम आहे, पण नेमाला अपवाद आहे. एक वस्तू सगळ्याच्या अतिपरिचयाची, पण तिची आवडण्या संताशिवाय कोणी करीत नाही. ती वस्तू म्हणजे संसार. अतिपरिचयाचा का नाही, पण संसाराचा सगळे आदर करते हा नेमाला अपवाद आहे. फक्त संतानच लाथाळीला संसार केला. तसा हा अभंग रोज म्हणलं, पण अर्थाच्या गाभाऱ्यात कोण पण जोपर्यंत शांत राहा, अर्थाच्या गाभाऱ्यात आपण शिरत नाही तोपर्यंत आनंद होत नाही. तो कोबर आहे इथं देवाला प्रार्थना करतात. प्रकृष्ट अर्थना प्रार्थना, प्रकृष्ट दर्थना प्रार्थना, प्रकृष्ट नामर्थना प्रार्थना, प्रकृष्ट भ्योर्थना प्रार्थना. श्रेष्ठ मागणं याचं नाव प्रार्थना, श्रेष्ठानं मागणं याचं नाव प्रार्थना, श्रेष्ठाकडे मागणं याचं नाव प्रार्थना, आणि श्रेष्ठासाठी मागणं. पसायदान प्रार्थना का मागणारे ज्ञानोबर आहेत, ज्याला मागायचे ते निवृत्तीनाथ आहेत म्हणून प्रार्थना. तसं अभंग प्रार्थना का मागणारे तुकोबर आहे, ज्याला मागायले तो ब्रह्मांड नाही. आणि काय मागायले तेही श्रेष्ठ आहे. म्हणून देवा आमची प्रार्थना आहे तुम्हाला. काय प्रार्थना आहे? मागणे ते एक, तुझं प्रति एकच मागणं. म्हणले कोणा नाही, घे घे माझी भाक, वचन देतो जरी का मागे नानिक. मग मागणे ते एक तुझं प्रति. आणखी का बघत म्हणले, मागणे ते एक हेची आहे आता. मागणे ते एक हेची आहे, एकच मागणे. काय मागणे? मागणे ते. आणि देवा पाय भाऊ तुला तू मागा म्हटला, मी तर दर्शन घेऊन चाललो होतो, पण तूच काकुलती आला. मग तुला जर द्यायचं असेल तर पाय देशील तरी पाय पांडुरंग. आमचा का आग्रह नाही, तू मागा म्हटला म्हणून आम्ही मागितलं. आणि तुला एकच मागणे. काय मागणे? अभंगाच्या दुसऱ्या
चला. सूर्य गोड पाहिल्यावर मनात भरत नाही मराठी कसा तरी दिसतो. तर त्याने वाजवल्यावर असं वाटतं की हाताला का बताशी बांधली. वानाला नाही. तुम्हाला जे आवडा कशामुळे आवडा हवा वाटे जना तर का पोषक वाजे साथीचं वाजे. आपल्याला किती येते याला किंमत नाही. आपण कसं वाजेल याला किंमत. ज्याच्या वाजविण्यानं कीर्तन रंगलं, ज्याच्या गाण्यानं कीर्तन रंगलं तो मोठा गायक, तो मोठा वादक. विठ्ठल विठ्ठल. म्हणून मग या संताशी काय प्रार्थना आहे. या संत या म्हणजे कोणत्या पोशाखाच्या नाही, चमत्काराच्या नाही, आडनावाच्या नाही, मग लक्षणाच्या. काय लक्षण आहे. कीर्तन करते ते संत का पुराण सांगते ते संत. काय म्हणलो मी. कीर्तन करते ते संत का पुराण सांगते ते संत. नाही सांगा मग असं कोण करायचं. बोलता येत नाही कमावून धरलंय. सांगाल काय करू पटकन सांगायची. तो करू इतके लांबाला मी करू पटकन सांगितलं असतं. सांगा काय म्हणणं आहे. कीर्तन करते ते पण आता आमच्यासारखे चोर बी कीर्तन करायचे. खरे का नाही. तुम्ही म्हणत नाही पण मला कळत ना. चोर बी कीर्तन करतो. चोराचा कोणता पोशाख आहे. अहो जेतला पोशाख आहे. जेतला पोशाख आहे का नाही. तो काळा गाऊन घालतो का नाही. गाऊन त्याला का ड्रेस नाही का घरी. पोशाख आहे. कोर्टात आला की तो आपला वार करायचा पोशाख आहे. उत्तर घालणार ऐक ना बाबा. टोपी घालणार पोशाख आहे का नाही. पोलिसाचा मिलिटरीमॅनचा पोशाख, शिक्षकाचा पोशाख. मग चोराचा कोणता पोशाख आहे. चोराला पोशाखच नाही. त्याचं साध्य ज्या पोशाखात त्याला साध्य करता येईल तो एखांबार तो नाटी बी नेसू शकतो. कशा करता. चोरी करणे करता. एखादी बार तुमचा बी पोशाख घेऊ शकतो. भगवी कपडे घालून चोरी करू शकतो. एखांबार लयच मोठी चोरी करायची तर कीर्तन बी शिकू शकतो. मुक्कामाल राहू शकतो. कीर्तनाशिवाय मुक्कामाल होते का लोक. सरपंच मुक्कामाल ठोचक नाही मांडे मला दष्टान काय सांगायचा. एखादी वेळ चोर कीर्तन पण शिकू शकतो. चांगली चोरी करायची म्हणजे. मग संत कीर्तन करतात हे खरे पण कीर्तन करतात ते संतच असतात. संत कीर्तनच करतात. मग संत कोणाला म्हणायचं. सततम कीर्तयंतो. संत सतत कीर्तन करतात पण कीर्तन करतात नवती ते संत करिता कीर्तन सांगता पुराण नव्हती संत. संत कीर्तन करतात पण कीर्तन करतात ते मग बाकी करतात ते संत असतात का. अरे सज्जन कसाई मऊ शिकून संत ठरले. आपण कीर्तन करून बी मेळ बसायला. रावणाला दुश्मनी करून राम भेटले. खरे का नाही. दुश्मनी करून न राम भेटले. आपल्याला पूजा करून बी स्वप्नात येणार. सरी बिघड खरे नाही स्वामी. काय खरे. अवघडच काम आहे का नाही. बरं खरं नाही की रावणाला दुश्मनी करून राम भेटले नाही का. महाराज आपण मूर्ख आहेत. रावणाला मूर्ख म्हणतो. खरा बिभीषण मूर्ख आहे. मी म्हणत नाही. नामदेवराय म्हणतात मनशी बिभीषण शहाणा परी तो महामूर्ख जाणा.
म्हणलं कस काय महामूर्ख, काय तो रामास भेटाला, रामा भेटून राम नाही झाला. आणि रावण शहाणा का? रावण शहाणा का मूर्ख? सांगा ना. हा? दुसऱ्याची बायको चोरून येणं शहाणा? तुम्हाला जेच करावं राव, तर झोपण जा सगळं. दुसऱ्याची बायको चोरून येते तो वापायला पाहिजे राव तुम्हाला. खरं की नाही? रावण शहाणा का मूर्ख? ह्याचा करेल सांगा. खरे पण दम धरले काय धरले दम. रावण शहाणाच होता ना. रावणानं दशरथ चोरून नेला का सीता चोरून नेली? सीता. हुशार होता तो. त्याच्या ध्यानात होतं जर दशरथ चोरून नेला असता तर राम म्हणले असते म्हातारा इथं राहिलं काय तिथं राहिलं. असा चिमटा घेतला की वनांतरी रडे ऐशे पुराणी पवनी. खरे की नाही? जर दशरथ चोरून नेला असता राम म्हणले असते की नाही म्हातारा इथं राहिलं काय सप्त्याला गेलं काय म्हणले असते. पण बायको चोरून नेली. काहून नेली? तिच्यामुळं मला भेटायली. हुशार होता का शहाणा होता? असं करो का? प्रभू रामचंद्र भेटले मला. काय भेटले? प्रभू रामचंद्र. रावणा लंका दान तेने मागितले. लंका मागितली त्याला लंका दिली. मग शहाणा रावण ठरला. पूजा करून देव भेट ना, दुश्मनी करून राम भेट. दुश्मन मग आपलं चाललं कीर्तन करतात ते संत असतात असं नाही. पुराण सांगतात ते संत. संत कीर्तन करतात. मला कोण्या संताचे? लक्षणाचे संत. या संताशी निर्वी. या म्हणजे कोणत्या? या म्हणजे काय लक्षण आहे? द्विधम वैष्णवम प्रोक्तम बाह्यम आभ्यंतरम तथा. वैष्णवाचे दोन लक्षण, एक बहिरंग एक अंतरंग. गण लावणं, माळ घालणं, कीर्तन करणं, भजन करणं, टाळ पखवाद हे बहिरंग. कुंच पताका झळकती, टाळ मृदंग वाजती बहिरंग. गोपीचंद नोटी, तुळशीच्या माळा बहिरंग लक्षण. पण अंतरंग लक्षण वर्णाभिमान विसरली याती, एक एका लोटांगण जाती, निर्मळ चित्ते झाले नवनित्ते. याचं नाव अंतरंग लक्षण. सतत कृष्ण मूर्ती सावळी, खेळे हृदय कमळी, शांती क्षमा तया जवळी, जीवे भावे अनुसरल्या. सहस्त्र नामाचे हत्यार, शंख चक्राचे श्रंगार, अंगी बळ वैराग्याचे तोर, केला मार षडवर्गा. हे अंतरंग लक्षण. या लक्षणाने युक्त असेल तो संत. कोणत्या जातीतला असू द्या तो संत. जातीवर जायचं नाही. संत त्या त्या जाती जन्माला आले, त्या त्या जातीला किंमत त्या त्या संतामुळे आली. आता माळ्याला किंमत कोणामुळे आली? कोणामुळे आली? तुमच्यामुळं नाही. कोणामुळं? सावता महाराजामुळं. मग सावता महाराज माळ्यापुरते राहिले का? जगाच्या कल्याणा. वंजारी समाजाला किंमत कोणामुळे आली? भगवान बाबा. अहो तुमच्याकडे काय किती बरे आले तुमच्या गावात भगवान बाबा? अहो आमच्या गावात एकही वंजाऱ्याचं घर नाही, पण वर्षातून दोनदा यायचे. न बोलवता याचे. तारीख दिल्यावर तर याचेच, पण नाही बोलवलं तरी दोनदा यायचे. हे मात्र खरं वंजारी समाजाला किंमत त्यांच्यामुळे आली. वामन भाऊ महाराज, भगवान बाबा यांच्यामुळं. पण त्या जातीपुरते शिंप्याला किंमत कोणामुळे आली? कुंभाराला किंमत कोणामुळे आली? बरोबर. चांभाराला किंमत कोणामुळे आली? रोहिदासामुळे. पण त्या जातीपुरते रोहिदास राहिले नाही. जगाच्या कल्याणा. मी सांगितलं काय, तुमच्या गावात एकदा बी आले नाही, आणि आमच्या गावात वर्षात त्यांचं मंदिर आमच्या गावात.
मोठी पुण्यतिथी त्यांची होती. अधिकारी पुरुष होते. मी तुम्हाला सांगितलं असं त्यांचा सप्ताह ठरला आमच्या गावात. कोणाचा? भगवान बाबाचा. आमच्या आजोबांनी नारळ घेतलं, पण काय काय कुचर लोक ते म्हणले हे कडून घेतलं का नारळ यालाच करू द्या. आता सगळं गाव आमच्या आजोबाच्या बाजूने, पण 4 माणसं विरोधात. रक्त कुस्तर लोक काम करायचे महाराज सप्ताह. पण पंगत बसली की भगवान बाबा म्हणे ते चौ घाला ना, त्या चौ घाला विरोध त्याच्या पशीच पात्र. आमचे आजोबा म्हणायचे आपण रक्त पुस्तक आपल्याला जेवले का म्हणून विचारलं. त्या चौघात त्याच्या जवळ पात्र कोणाचे? चौघाचे. दुसऱ्या दिवशीच नीट झाले तिथून. मुक्का मार. कोणता मार? दिसत नाही. त्याला लाज वाटून आली, आपण विरोध केला पहिल्या पंक्तीला आपण. असे साधू होते. मला सांगायचं काय, प्रत्येक जाती संत झाले, त्या त्या जातीला किंमत त्या त्या संतामुळे आली. पण ते संत जगाचं कल्याण करतात. जगाच्या कल्याण संताच्या आई होती. देहे कष्ट भीती अधिकारी मनुष्य गेले दिगंबर. अरे सावता महाराज साधे होते का? कांदा मुळा भाजी. साधे माणसं होते सगळे संत. कोणी असू द्या, कोणी शांत दिसत होते, कोणी रागीट दिसत होते, पण साधू होते. त्यांचा राग जगाच्या कल्याण. नारद चाडी करीत होते, पण त्यांच्या चाडीत जगाचं कल्याण झालं. आपण चाडी करायला गेलो फटके घालला. त्यांच्या चाडीमध्ये जगाचं काय झालं? कल्याण. मग चाडी करणारे असू द्या, पण या संताशी निर्वी. निर्वी म्हणजे स्वाधीन करणं. निर्वी म्हणजे काय? स्वाधीन. निर्वी शब्दाचा अर्थ स्वाधीन. यामध्ये लक्षणाचे संत कोण्या जातीतला असू द्या, संताला जात नसती. मी बोलत नाही. निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. यातायाती धर्म नाही विष्णुदासा. निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. मग कोण्या त्यांचा अधिकार पाहायचा. आता सप्त्याची मीटिंग बसली की सारा घोळच मार. मीटिंग बसली त्या कार्यकर्त्याला सुधरतच नाही. सप्ताह 8 दिवस राहतो. कीर्तन करा 8 आणि घेणारे 100. ते म्हणतो आमचा माऊस भाऊ घ्या, कोणी म्हणतो आमचा मेवणा घ्या, कोणी म्हणतो आमचा नवाई होई कीर्तन करायला. अरे तिकडे गायराना ठेवून नाही. अरे दुश्मन असू द्या, पण तो अधिकारी असला पाहिजे. का असू द्या? अधिकारी. बुवाची व्यवस्था असाव का अवस्था असाव? अवस्था. मग भगवान भाऊ तुम्ही व्यवस्थेची किंमत करता का अवस्थेची करता? तुम्ही म्हणजे सगळेच कोणाची करता? व्यवस्था. म्हणजे बुवाला गाडी पाहिजे, बॉडी पाहिजे. अरे बुवाची अवस्था पाहिजे. नामदोराची व्यवस्था नव्हती, अवस्था होती. आणि अवस्थेचे जे संत होते, या संताशी निर्वी हेची मदत. एक अपवादाने नाथ महाराज सोडे. नाथ महाराजांची व्यवस्था होती आणि अवस्था होती, पण बाकीचे साधूची व्यवस्था नव्हती. सुंभाचा करदोडा, रट्ट्याची लंगोटी, नामा वाळवंटी कीर्तन करे. पण अवस्था ज्या देवाच्या भेटी करता कीर्तन करायचं, तो देव त्यांच्या कीर्तनात नाचायचा. देवा मला या संताच्या स्वाधीन कर. या संता निर्वी म्हणजे स्वाधीन. एके ठिकाणी देवाला म्हणले, देवाला देवा तुम्ही मला देवाच्या स्वाधीन करा. संताला म्हणले. तो काय म्हणे, तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपे. निर्वी म्हणजे स्वाधीन. साधू तुम्ही जर देवाच्या स्वाधीन केलं तर देव माझी उपेक्षा कर. आणि तर देवाला म्हणतात या संताशी निर्वी. देवा तुम्ही संताच्या स्वाधीन करा. या संताशी निर्वी हेची मज देई. अनिक तुझे काही मागो. दुसरं मागणे ते एक हेचे आहे आता. नाममुखी संत संगती. संत संगती दे चरण सेवा. जेणे हा तुझा विसरल पडावा. हाची भाव माझ्या जीवा. पूर्वी देवा मनोरथ. देवा संत संगती अखंड जया तुझी प्रीती. मज दे तयाची संगती.
ज्यांचा अखंड तुझ्यावर प्रेम आहे, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव मज दे तयाची संगत, या संताशी निर्वी हेची मज दे अनेक तुझे काही. देवा आता आपला टाइम संपत आला, आता 11:15 वाजले, लय लांबालांबी करू नका देवा, आता जरा उदार व्हा आणि मला आम्हाला संताच्या पायाजवळ ठेवा. तुका म्हणे आता उदार तुझी, 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 तुका
आता उदार तू होई मज ठेवी पायी संताचे देवा. आता जास्त वेळ घेऊ नका, तुम्हीच मागा म्हटले. आता देण्याकरता अनुमान करू नका, मी दुसरं मागणार नाही. नका अनुमानो विठ्ठला, तुका म्हणे धडा झाला. माझा निश्चय झाला, मी दुसरं मागणार नाही. तुम्हीच आता उदार व्हा आणि लवकर देऊन टाका. आता टाइम संपला आपला. तुका म्हणे आता उदार होतोय आणि मज ठेवी पायी. मला दुसऱ्याच्या पायावर ठेवू नका, मला आंधळ्याच्या पायावर ठेवू नका, डोळं संताच्या पायावर ठेवा. मज ठेवी पायी संता. काऊन संताच्या पायावर? सर्व सुखे आजी ते जीव पडून राहीन ते ठाई उगाच संताची पाय. काय पायाजवळ? संताच्या पायाजवळ सुख आहे. म्हणून महाराज म्हणतात सुख वसे ह्याची ठाई बहु पायी किती सुखे कया संत संताच्या सुख आहे, पण सुख या संत समागम. या म्हणजे कोणत्या? लक्ष. बरेच ठिकाणी या ही खोटी आहे महाराज. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संता या भजावे. या म्हणजे कोणत्या? लक्षणाचे संत. या संताशी निर्वी हेच म्हणजे. तुका म्हणे आता उदार देवा उदार व्हा. आम्ही लोकाला सांगतो देवासारखं उदार कोणी नाही. देव उदाराचा राणा. देव कोणी? उदाराचा राजा. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देता नमनसी पात्रा पात्र परी कैवल्य ऐसे पवित्र वैर्याही दिदले. आम्ही तर भक्त आहे तुझे. तू का म्हणे आता उदार होतोय आणि बाकी काही नको. मज ठेवी पायी म्हणजे काय करतात? न मागे न करी काही. त्यांना काही मागायचं नाही, तिथं काही चोऱ्या करायचं नाही. तुझी अनगा विठोबा मज देत याची संगती. कोणाची? या संताची निरवी हेच मज देई आणि तुझे काही न मागो तो ज्ञानेश्वर. अल्पमतीप्रमाणे सद्गुरु बुद्धी देतील तसा अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा भावार्थ असाच आहे असा माझा आग्रह नाही. सद्गुरु बुद्धी देतील अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. यात जे बरोबर आहे गुरुवर यांचे चुकीचे उद्धटपणाचे बावळटपणाचे मूर्खपणाचे माझ्या बुद्धीचे दोषे झालेले शिवा
सद्गुरुचरणी भगवचरणी ज्ञानोबरा तुकोबरा चरणी सेवा समर्पित करू. सेवेला पूर्णराम देऊ. तुमचं सगळ्यांचं प्रेम म्हणून तुम्ही वारंवार बोलता आणि तुम्ही बोलता म्हणून आम्हाला सेवा घडती. नाही